नमस्कार. मी श्रीरंग गोडबोले. प्रबोधन गोरेगाव आणि इंडियन मॅजिक आय या दोन संस्थांच्या विद्यमाने प्रबोधन संवाद ही जी एक आपली मालिका चालू आहे, त्या मालिकेत मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आणि आजच्या कार्यक्रमाला आपल्याला लावलेले जे पाहुणे आहेत ते पाहुणे अक्षरशः असा हा भारताचा झेंडा त्रिखंडात घेऊन गेलेले असेच पाहुणे आहेत, त्यांची मी तुम्हाला आता ओळख करून देतोच आहे. तर ज्ञानेश्वर मुळे हे आजचे आपले जे पाहुणे आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. नमस्कार ज्ञानेश्वरजी. आता याची ओळख कमी शब्दात कशी करून द्यायची हा एक फार मोठा प्रश्न आहे. याचं कारण ते म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व आपण ज्याला म्हणतो तसेच ते आहेत. म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये 1983 साली त्यांनी प्रवेश केला आणि 1983 ते 2019 अशी तब्बल 37 वर्ष त्यांनी IFS मध्ये सेवा केली. ते स्वतः एक उत्तम लेखक आहेत, स्तंभलेखक आहेत, एक प्रेरणा देणारे स्फूर्तीस्थान आहेत. त्यांनी स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सगळ्या पातळ्यांवरती अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. आपल्या केंद्र सरकारच्या वित्त, वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार अशा विविध खात्यांचे ते कॅबिनेट सचिव होते. 2013 ते 2016 त्या काळात ते भारताचे अमेरिकेतले कॉन्सुल जनरल होते. त्यांना हिंदी, मराठी, इंग्रजी या भाषा आपल्या सगळ्यांनाच कमी अधिक प्रमाणात येतात. पण यासोबत मुळे सरांना पंजाबी, संस्कृत, कन्नड, जॅपनीज आणि रशियन या भाषा येतात. त्यांची 15 पुस्तकं प्रकाशित झालेत आणि अनेक भाषांमध्ये त्याची भाषांतरं झालेत. काय काय पुस्तकं तर काय काय युनिव्हर्सिटीला अभ्यासक्रमामध्ये दाखल पण झालेली आहेत. सध्या ते नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनचे मेंबर आहेत आणि अत्यंत महत्वाची जबाबदारी ते पार पाडत आहेत. आणखी एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे यांना भारताचे पासपोर्ट मॅन म्हणून ओळखलं जातं. म्हणजे जशी अनेक विषयांमध्ये अनेक लोकांनी क्रांती केलेली आहे, तशी ज्ञानेश्वर मुळे यांनी पासपोर्ट या एका अत्यंत महत्वाच्या दस्तावेजाच्या बाबतीत एक क्रांती केलेली आहे. म्हणजे ते जेव्हा या संदर्भात त्यांनी जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा भारतात फक्त 77 पासपोर्ट ऑफिसर्स होती. पण त्यांनी ही जी एक क्रांती घडवून आणली त्यात त्यांच्या कारकिर्दीत ती संख्या 77 वरनं 510 वरती गेली. तर एका सरकारी यंत्रणेमध्ये काम करून सुद्धा ती यंत्रणा सक्षम कशी बनवता येते याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्ञानेश्वर मुळे साहेबांबद्दल सांगण्यासारख्या. तर मी अगदी आपल्याकडे आता वेळेची मर्यादा असल्यामुळे काही ठळक गोष्टींचाच फक्त उल्लेख केला. मला एक स्वतःला नेहमी कुतूहल असतं म्हणून मी तो प्रश्न पहिला त्यांना विचारेन की हे एवढं सगळं प्रचंड काम त्यांनी केलेलं आहे. अत्यंत काय म्हणूया ग्लोबल पर्सनॅलिटी असं मी त्यांना म्हणेन. आता काय भाषा शिकले, सगळ्या जगभरचा प्रवास केलाय, जगभर भारताचं प्रतिनिधित्व केलंय, राजदूत म्हणून काम केलंय, सर्व प्रकारच्या सरकारी यंत्रणांना सामोरे गेलेले आहेत, समस्यांना सामोरे गेलेले आहेत. अनेक परदेशातल्या भारतीय नागरिकांचे प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत, ग्रीव्हन्सेस त्यांनी हँडल केलेले आहेत. असा एक इतका बहुआयामी माणूस आहे. तर आता लहानपणी प्रत्येकाने असं एक ठरवलेलं असतं, स्वप्न असतं की मोठेपणी मी इंजिन ड्रायव्हर होईल, कोणी म्हणतं मोठेपणी मी टीचर होईल, असं प्रत्येकाचं एक लहानपणी स्वप्न असतं. तर मला एक त्यांना असं विचारायचं आहे की सुरुवातीचा प्रश्न की तुमच्या बालपणाविषयी थोडं सांगता का, आणि आपण IFS मध्ये जायचं असं तुम्ही पहिल्यापासून ठरवलं होतं का? मी एका खेडेगावात वाढलो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इचलकरंजी जवळ लाट नावाचं एक गाव आहे आणि या गावामध्ये मला वाटत नाही कोणी भारतीय विदेश सेवा हा शब्द ऐकला असेल किंवा डिप्लोमसी किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण काय असतं याविषयी कधी कोणी चर्चा केली असेल असं मला वाटत नाही. पण बालपणाचा आणि याचा काही संबंध नव्हता. अगदी खरंच गावातलं ते रम्य वगैरे म्हणतो आपण तशा प्रकारचं बालपण होतं. आणि एक महत्वाचा बदल झाला म्हणजे गावात नदी होती, विहीर होती, छानपैकी खेळायला जागा होती, त्यामुळं झाडांवर चढणं, नदीत उड्या मारणं, गोट्यांनी खेळणं, भोवऱ्यांनी खेळणं
लपंडाव खेळणं, याच्यातून एकदम चौथी संपल्यानंतर मी कोल्हापूरला आलो आणि माझ्या जीवनामध्ये फार मोठा बदल झाला. कारण तिथं पहिल्यांदा IAS ह्या शब्दाशी परिचय झाला. शरद काळे हे त्या काळात एक अतिशय तरुण अधिकारी म्हणून कोल्हापूरला जिल्हा परिषदेला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून रुजू झाले होते आणि ते आमच्या कोल्हापूरच्या निवासी शाळेत पहिल्या वर्धापन दिनानिमित्त भाषणासाठी आले. आणि मी पाहिलं की हा 26-27 वर्षाचा तरुण आणि सगळे शिक्षक, आमचे शाळेचे प्राचार्य त्यांना इतका अदबीनं बोलतायत, तर मला वाटलं हा माणूस काय आहे, आणि की ज्याचा जो इतका तरुण असून सुद्धा सगळे लोक त्याच्याशी इतका अदबीने वागतायत. मग माझ्या लक्षात आलं की त्याच्या पाठीमागे रहस्य जे आहे ते त्याच्या नावा पाठीमागे लावलेलं जे पद आहे, भारतीय प्रशासन सेवा किंवा IAS, याची ती किमया आहे. आणि हे लक्षात आल्यानंतर मग मी साधारण त्यावेळेस 5वी 6 म्हणजे 12 वर्षाचा असेल, 13 वर्षाचा असेल, त्यावेळेपासून मी त्या शब्दाचा किंवा त्या 3 शब्दांचा शोध घ्यायला सुरुवात केली. आणि मग शेवटी साधारण त्याच्यानंतर कॉलेजचं शिक्षण झालं, त्याच्यानंतर पदव्युत्तर शिक्षण झालं मुंबईला, आणि मग मी विदेश सेवेमध्ये UPSC ची जी एक कंबाईंड सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम असते त्याच्यामधून माझी निवड झाली आणि 1983 ला मी विदेश सेवेत रुजू झालो. तरी सुद्धा मला वाटत नाही आमच्या घरातल्यांना विदेश सेवा काय असते कळलं असेल, किंवा गावकऱ्यांना काय असते कळलं असेल, किंवा मलाच माहिती नव्हतं फास. एका बेसावध क्षणी मी विदेश सेवेला प्रेफरन्स दिलेला होता, प्रायोरिटी दिलेली होती फॉर्म मध्ये, आणि माझी त्यात निवड झाली. IAS होऊन मी महाराष्ट्रात काडर पण मला मिळालं असतं, कारण माझ्या बॅचमध्ये फार कमी महाराष्ट्रातून लोक होते ज्यांनी जे UPSC ला उत्तीर्ण झाले होते, त्यामुळे मला सहज महाराष्ट्र काढायला मिळालं असतं. पण अनावधानाने मी IFS लिहिलं आणि मग शेवटी मग ते मान्य करून मग म्हटलं की चला त्याचं आपण सोनं करूया, आणि त्याप्रमाणे माझ्या 1983 ला सुरुवात झाली प्रवासाची. काहीशी आकस्मित म्हणता येईल, पण बऱ्याच अंशी त्याला शरद पवार हे शरद काळे कारणीभूत झाले. शरद म्हटलं की पवारच आपल्या समोर येतो मराठी माणसासमोर, पण शरद काळे नावाचा ग्रहस्थ जो आहे त्यांनी माझ्या जीवनावरती त्या काळामध्ये फार मोठा बदल घडवून आणला. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो, शाळेत होतो, तेव्हा मी कलेक्टरना पत्र लिहित असे की आपण IAS आहात, मला IAS विषयी सांगा. भाषेचं ज्ञान नव्हतं, फारशी ज्ञानाची साधनं नव्हती, तरी सुद्धा प्रयत्न केला आणि मग इथपर्यंत पोहोचलो. म्हणजे तसा मी म्हणता येईल की ग्रामीण भागातून आलेला कदाचित मी अशा प्रकारचा विदेश सेवेत आलेला पहिला विद्यार्थी असेल स्वातंत्र्योत्तर काळामध्ये. निश्चितच अत्यंत स्फूर्तिदायक आहे. याचं कारण साधारणपणे त्याच काळात मी पण जन्माला आलो होतो आणि त्यावेळेला फॉरेनला जाणं अशी एक कन्सेप्ट असायची. म्हणजे फॉरेनला जाईन का असा एक सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असायचा. याचं कारण ते एक अत्यंत काय म्हणून अप्रूप होतं त्या गोष्टीचं. आता ती गोष्ट खूपच सोपी झाली आणि ती सोपी होण्यामागे तुमचा पण फार मोठा हातभार आहे. याचं कारण तुम्ही हे पासपोर्ट आणि हे सगळं जे जजा असलेलं प्रकरण जे होतं ते खूप सोपं केलं. मला त्याबद्दल तुम्हाला असं विचारायचं होतं की तुम्हाला जे असं वाटलं की ही पासपोर्ट ऑफिसेसची संख्या जी आहे किंवा ही आता सोय जी आहे, सुविधा जी आहे, ती सुविधा आता अत्यंत मर्यादित आहे. म्हणजे काही 100च्या आत असलेली पासपोर्ट केंद्र तुम्ही 500च्या वरती नेलीत. तर तुम्हाला असं कुठे वाटत होतं का की हे करण्यामागचं कारण म्हणजे जास्तीत जास्त भारतीयांनी पासपोर्ट घ्यावा, तरी जास्तीत जास्त परदेश प्रवास करावा, या सगळ्या बाउंड्रीज ज्या आहेत त्या पार करून पलीकडे जावं, ग्लोबल व्हावं, असा तुमचा त्याच्यामागचा उद्देश होता का? एक कुठलीही सुविधा जशी असते ही सुविधा जास्ती, म्हणजे त्याच्या मागे फिलॉसॉफी काही होती का? हा चांगला प्रश्न आहे आणि समजणं आवश्यक आहे. मी जेव्हा जपानला होतो, म्हणजे सुरुवातीला मला कल्पनाच नव्हती की पासपोर्ट काय प्रकार असतो, पण विदेश सेवेत आल्यानंतर सरळ माझ्या हातात पहिल्यांदा डिप्लोमॅटिक पासपोर्ट भारताचा तो मिळाला. हे माझा आनंद जो आहे तो खरोखर गगनात मावेन असा झाला. त्याच्यानंतर 35 वर्ष मी काम केलं आणि त्याच्यानंतर जेव्हा दिल्लीला आलो, त्याच्या आधीची मला एक घटना सांगावीशी वाटते. माझी आई आणि वडील, जे म्हणजे माझी आई तशी निरक्षरच आहे आणि वडील थोडेफार शिकलेले होते 4थी पर्यंत वगैरे, ते जेव्हा जपानला आले तेव्हा मी पाहिलं की माझ्या आई वडिलांना मुंबईला यावं लागलं गावाला.
आणि तिथे 7-8 दिवस राहावं लागलं. मी स्वतः विदेश मंत्रालयात असून सुद्धा त्यांना 7-8 वेळा पासपोर्ट कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागल्या आणि भाषेचं ज्ञान नव्हतं त्यांना, इंग्रजी भाषेमध्ये फॉर्म भरावे लागतात आणि एकंदरीत प्रक्रिया अवघड होती. मी स्वतः 3-4दा पासपोर्ट अधिकाऱ्यांना फोन केला, तेव्हा कधीतरी ते शेवटी मिळालं त्यांना. आणि त्यावेळेस मी मनातल्या मनात ठरवलं की जेव्हा आपल्याला संधी मिळेल, शेवटी हा विदेश सेवेचं, विदेश मंत्रालयाचं काम आहे, जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी जरूर ही यंत्रणा बदलण्याचा प्रयत्न करेन. 2016 मध्ये मला जेव्हा ही संधी मिळाली तेव्हा माझ्या लक्षात आलं, आणि त्याला काही अंशी सुषमा स्वराज या त्यावेळेच्या विदेश मंत्री होत्या, त्या कारणीभूत ठरल्या. माझ्या लक्षात आलं की आपल्या देशामध्ये पासपोर्ट कार्यालय वाढवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, पण जी प्रक्रिया ज्या पद्धतीची आहे त्या पद्धतीतून जायचं झालं तर वर्षाला फार तर 5 किंवा 6 कार्यालय तयार होऊ शकतील नवीन. त्यामुळे सुषमा स्वराजनी स्वराजना जेव्हा मी भेटलो आणि विचारलं की मॅडम तुमच्या प्रायोरिटीज काय आहेत, तर त्या म्हणाले की आपल्याला 4 यावर्षी कार्यालय उघडायचे आहेत. एक सोलापूर, एक सिलिगुडी, एक इंदोर आणि आणखीन एक उदयपूर. हे लवकरात लवकर उघडायचं. तर मी म्हणालो की आपली ही 120 कोटी जनता आहे, या 120 कोटीच्या जनतेसाठी आपण जर 4-4 या पद्धतीने वाढवत गेलो पासपोर्ट कार्यालय, तर आपल्याला कदाचित काही दशकं लागतील सगळ्या देशभर पोहोचायला. तर आपण अशी काहीतरी ॲम्बिशियस, महत्वाकांक्षी योजना घेऊया ज्याच्याद्वारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक पासपोर्ट कार्यालय आपल्याला उघडता येईल. त्यांना ती कल्पना आवडली. त्यांच्या डोक्यातही, ती राजकारणी असल्यामुळे त्यांच्या डोक्यात ती कल्पना होतीच, पण त्याला मूर्त स्वरूप देता येईल की नाही याविषयी त्या साशंक होत्या. मी त्यांना म्हटलं आपण पोस्ट ऑफिसचा पूर्वी विचार केलेला होता, त्यांना पुन्हा एकदा आपण चित्रामध्ये आणूया आणि पोस्ट ऑफिसच्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही पासपोर्ट कार्यालय धडाधड उघडण्याची प्रक्रिया सुरू केली. आमचा जो उद्देश होता तो जवळजवळ साध्य झालेला आहे असं म्हणता येईल, की देशात जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज पासपोर्ट कार्यालय आहे. आणि माझी आई, जिला 500 किलोमीटर जावं लागलं पासपोर्ट घेण्यासाठी, आज ती 5 किलोमीटर वरती तिला इचलकरंजी नावाच्या शहरामध्ये तिचा पासपोर्ट मिळू शकतो. जे जिल्ह्याचंही ठिकाण नाहीये त्या ठिकाणी आपण पासपोर्ट कार्यालय उघडलं. पंढरपूरला आज पासपोर्ट कार्यालय आहे. तुम्हाला आनंद वाटेल, शिर्डीला आज पासपोर्ट कार्यालय आहे. म्हणजे विठोबा जो आहे तो भारतीयांना भेटायला कुठेही जगभर जाऊ शकतो. त्याला पासपोर्टसाठी आता मुंबईला येण्याची आवश्यकता नाहीये. आणि मला हे करण्यामध्ये, करू देण्यामध्ये मॅडम सुषमा स्वराज जे होते त्यांचा प्रचंड सपोर्ट मिळाला. कारण त्यांचा जर सपोर्ट नसता तर त्याला आवश्यक असणारा जो पैसा आहे तो मिळाला नसता. कारण या गोष्टींसाठी बजेटमध्ये सुविधा नसते. त्या स्वतः मला घ्यायच्या, जेटलींच्याकडे जायच्या, त्यांच्याकडे बसून किती अजून पैसे हवेत ते तिथे बसून मंजूर करून घ्यायच्या. आणि त्यामुळं आम्हाला हा प्रकल्प राबवण्यामध्ये अजिबात अडचण आली नाही. दुसरी मी याच्याबरोबर हेच केली, फक्त कार्यालय वाढवली नाही, पासपोर्टची प्रक्रिया सोपी केली. पूर्वी परित्यक्ता असोत किंवा ज्या घटस्फोटित महिला किंवा पुरुष होते त्यांना खूप पासपोर्ट घ्यायला त्रास व्हायचा. जे अनाथाश्रमातली मुलं आहेत त्यांना पासपोर्ट लवकर मिळायचा. सरकारने एक तत्काळ पासपोर्टसाठी राजपत्रित अधिकाऱ्याची सही घेऊन तत्काळ मिळण्याची सोय केलेली होती. ती प्रक्रिया सुद्धा अत्यंत चुकीची होती, कारण तशा प्रकारे कोण सामान्य माणूस कुठल्या राजपत्रित अधिकाऱ्याला ओळखतो, त्याच्यातही करप्शन यायला सुरुवात झालेलं होतं. तर या सगळ्या गोष्टी बदलल्या. पूर्वी 15 कागदपत्र आवश्यक होती. आज तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड जर असेल आणि पॅन कार्ड, आधार कार्ड आणि मतदार सूचीमधलं नाव असणारं कार्ड, तर तुम्हाला पासपोर्ट मिळू शकतो. जन्मतारखेबाबतची असू दे सुविधा किंवा पत्त्याच्या संदर्भातली सुविधा असू दे, या सगळे नियम आम्ही आमूलाग्र बदलून टाकले. राजपत्रित अधिकाऱ्याचं तत्काळसाठी काढून टाकलं. 2000 रुपये जर तुम्ही अधिक दिले सरकारला तर तुम्हाला तत्काळ पासपोर्ट त्याच अटींवरती मिळू शकतो. तर या सगळ्या सुधारणा करण्यामागे हेतू हाच होता की या देशामध्ये 125 कोटी जनता असून सुद्धा आपल्याला अजूनही 8-9 कोटी लोकांच्याकडेच पासपोर्ट आहे. आजच्या 21व्या शतकात जेव्हा आपण ग्लोबलायझेशनची चर्चा करतो तेव्हा पासपोर्ट म्हणजे गेटवे फॉर एज्युकेशन, गेटवे फॉर एम्प्लॉयमेंट, गेटवे फॉर टेक्निकल ट्रेनिंग, गेटवे फॉर टेक्निकल कोलॅबोरेशन्स, गेटवे फॉर इन्व्हेस्टमेंट, ट्रेड,
आणि गेटवे फॉर इव्हन एंटरटेनमेंट, म्हणजे एखाद्या आई वडिलांना वाटलं की चला आपण दुबईला जाऊन 4 दिवस मजा करून येऊ, तर त्यांच्या खिशात सुद्धा पासपोर्ट आवश्यक आहे. त्यांना काही उद्देश नसेल शिकण्याचा किंवा प्रशिक्षण घेण्याचा किंवा नोकरी करण्याचा, वैद्यकीय सेवा घेण्यासाठी लोकांना विदेशात जावं लागतं. तर मला असं वाटलं की पासपोर्ट जो आहे तो एक आवश्यक दस्तावेज आणि त्याच्यापेक्षा प्रत्येक नागरिकाचा हक्क, अधिकार आहे असं समजून त्याला आपण पासपोर्टची सुविधा करून दिली पाहिजे असं मला वाटलं मनापासून. आणि म्हणून मी या गोष्टीमध्ये एवढा इंटरेस्ट घेतला. आणि मला माहिती होतं माझा कार्यकाल जो आहे तो मर्यादित असणार. त्या मर्यादित कार्यकालामध्ये मला हे करून दाखवायचं होतं आणि योग्य वेळेस योग्य असा मंत्री मिळाल्यामुळं ते शक्य झालं. मला असं वाटतं की तुम्ही ज्या पार्श्वभूमीतनं आलात आणि ते लोकाभिमुख होणं, म्हणजे ही पासपोर्ट असणं ही काही फक्त कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट वर्गाची किंवा शहरातल्या लोकांची मक्तेदारी न राहता ते झिरपणं जे आहे, अगदी सामाजिक अभिसरण त्याच्यातलं जे आपल्याला अभिप्रेत असतं, ते एक अत्यंत महत्वाची बाब ती आहे की ते शेवटपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणखी त्यासाठी तुम्ही एक अत्यंत मूलभूत स्वरूपाचं हे काम केलेलं आहे. आणखी माझ्या मते याचा फायदा आपल्या संपूर्ण देशाला फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. कुठेतरी या सगळ्या जवळजवळ डबल झाली. पासपोर्ट आवेदकांची संख्या जी आहे जवळजवळ आता दुप्पट झालेली आहे वार्षिक. नाही, हा अनुभव आम्ही सगळ्यांनीच घेतला. याचं कारण एकेकाळी ते पासपोर्टचं प्रकरण खूप किचकट असायचं आणि नंतरही मी जेव्हा जेव्हा पासपोर्ट ऑफिसमध्ये गेलेलो आहे, रिन्युअल असेल किंवा इतर कुठल्याही कामं करता, तेव्हा एक सुखद अनुभव, म्हणजे सरकारी यंत्रणा असून सुद्धा जेव्हा एखादी गोष्ट अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने आणि अत्यंत सोपी करून लोकाभिमुख ज्याला आपण म्हणतो, कारण नाही तर पूर्वी तुम्ही कुठल्या तरी एजंटला सांगा आणखीन तो एजंटच तुमचं काम करून देणार, सामान्य माणसाचं ते कामच नाही, अशी एक धारणा सगळ्यांची होती. हे फार अवघड प्रकरण आहे आणि हे तुला नाही जमणार बाबा, हे तुझ्या तेरे बस की बात नाहीये असं जे होतं, त्याच्यातनं ते अत्यंत डेमोक्रेटाइज पद्धतीने सोप्या पद्धतीने सगळ्या लोकांना उपलब्ध झालंय. फार मोठी महत्वाची घटना आहे. मला एक तुम्हाला असं खरं आहे, तुम्ही म्हणतो ते अगदी खरं आहे. आपण याच्यातून एजंटला नाहीसा करून टाकलेला आहे. कारण आज तुम्हाला जर आवश्यक असेल तर तुम्ही स्मार्टफोन वरून पासपोर्टचा अर्ज करू शकता आणि देशात कुठेही असलात तरी तुम्ही पासपोर्टसाठी अर्ज करू शकता. आणि तुम्ही समजा चेन्नईचे असाल आणि गुवाहाटीमध्ये तुम्हाला तुमचे बायोमेट्रिक्स द्यायचे असतील तर तीही सोय आज यंत्रणेमध्ये आहे. आणि अजूनही याला खूप काही करता येईल आणि मला खात्री आहे की विदेश मंत्रालय त्या दृष्टीने काम करण्यामध्ये त्यांना दिलचस्पी असणार. एक प्रश्न मला असा विचारायचा की आता तुम्ही दोन्ही बाजूला गेलेले आहात, म्हणजे तुम्ही भारतात पण पासपोर्टचं काम केलेलं आहे आणि तुम्ही परदेशात पण भारताचे वाणिज्य दूत, राजदूत अशा प्रकारची कॉन्सुल जनरल म्हणून काम केलेलं आहे. आपल्या भारतीय लोकांना परदेशी जाताना अनेक ठिकाणी विजा घ्यायला लागतो, पण तुम्ही जर का अमेरिकन असाल तर तुम्हाला सगळीकडे विजा जो आहे तो विजा फ्री एंट्री आहे, तुम्हाला गरज पडत नाही त्याची. तर हा असा दुजाभाव काय, म्हणजे तुम्ही जर का अमेरिकेमध्ये कॉन्सुल जनरल होतात तर मग तुम्ही कधी अशी मागणी नाही केलीत का की नाही भारतीयांना विजा द्यायचा, मागायचाच नाही विजा, आम्हाला सुद्धा फ्री एंट्री पाहिजे? असं आपल्या भारतामध्ये काय आहे की ज्याकरता आपल्याला फ्री एंट्री नाहीये, पण अमेरिकेच्या लोकांना मात्र जगात कुठेही जा वेलकम आहे, रेड कार्पेट आहे. तर आपल्याला हा असा ब्लॅक कार्पेट का आणि त्यांना रेड कार्पेट का? मला वाटतं तुमची अशी समजूत आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये समानतेचं किंवा समतेचं पालन केलं जातं. अशातला भाग नाहीये. या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी जी असते ती तुमची राष्ट्रीय शक्ती आणि राष्ट्रीय शक्तीमध्ये आर्थिक मजबूती, तुमची आंतरिक म्हणजे डोमेस्टिक जी आहे देशाची ती किती आहे, तुमच्या देशामध्ये सुरक्षितता हा जो प्रकार आहे तो कितपत आहे, तुम्ही किती आर्म ट्विस्टिंग करू शकता आंतरराष्ट्रीय राजकारणात, त्याच्यानंतर तुमच्याकडे बाकीचे जे निकष आहेत, म्हणजे लष्करी सत्ता असो, तंत्रज्ञानाची सत्ता असो, हे आपण कशा पद्धतीने वापरतो, कितपत वापरतो याच्यावरती अवलंबून आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर खऱ्या अर्थानं अमेरिकेला जाणाऱ्या भारतीयांची संख्या जी आहे ती अमेरिकेहून भारतात येणाऱ्या लोकांच्या तुलनेनं प्रचंड आहे. म्हणजे माझा तत्वतः या गोष्टीला विरोधच आहे की आपल्या देशातला हा जो
बुद्धिमान असा एक युवा वर्ग आहे, तो या देशाच्या भविष्यात उपयोगात येणारा कच्चा माल आहे, ज्याच्यावरती हा देश उभा राहील. या देशात हा बहुतेक सगळा बुद्धिमान वर्ग जो आहे तो अमेरिकेत जातो आणि त्या देशाची मग सेवा करतो. मी जवळजवळ 1,00,000 विद्यार्थी तिथे जातात दरवर्षी आपले, सगळे मध्यमवर्गीय. माझी म्हणजे मला जी 3 मुलं आहेत, एक मुलगी आणि 2 मुलं. एक मुलगा अमेरिकेत आहे आणि एक केनियामध्ये आहे. माझी अशी इच्छा आहे की त्यांनी तिथे न राहता स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर या देशासाठी करावा, अशी माझी अतिशय आंतरिक इच्छा आहे. आणि आजही मी त्यांना सांगत असतो की शक्यतो लवकर परत या आणि तुमच्या ज्ञानाचा उपयोग इथं करा. आणि हे जर आपण केलं नाही तर आपल्या देशामध्ये एकही वैज्ञानिक क्षेत्रामध्ये, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, अगदी ज्याला आपण औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा म्हणतो, त्या क्षेत्रामध्ये या देशात राहून कुणालाही नोबेल पुरस्कार मिळण्याची शक्यता नाही. आता जवळजवळ नियमच झालेला आहे की तुम्हाला जर नोबेल पुरस्कार हवा असेल, तुम्ही बुद्धिमान असाल तर अमेरिकेत जा, ऑस्ट्रेलियात जा, UK मध्ये जा, तिथे कोलॅबोरेट करा. याचा अर्थ आपल्याकडे अजून काही सुधारणांची आवश्यकता आहे, ज्या आपण अजून केलेलं नाहीये. असं वातावरण तयार नाही केलेलं. सिंगापूरने आपल्या नंतर प्रवास सुरू केला, त्या सुरुवातीला आपल्याकडून मार्गदर्शन घ्यायचे. जपानला आपण पहिलं कर्ज दिलं दुसऱ्या महायुद्धानंतर, आता त्यांच्याकडून आपण कर्ज घेतो आहोत. तर ही जी काय म्हणायचं असमतोलाची भूमिका आहे दोन देशांमधली, त्याचा फरक जो असतो तो विजावरती पडतो. तरी पंतप्रधान मोदी आल्यापासून आपण अनेक देशांना फ्री ऍक्सेस दिला आणि त्यामुळे भारतालाही अनेक देशांमध्ये आता, म्हणजे मला आता एक्झॅक्टली आकडा आठवत नाहीये, पण तो जवळ 41 देशांमध्ये भारतीय लोक जाऊ शकतात आज, व्हिसा फ्री किंवा शॉर्ट टर्म व्हिसा फ्री असं त्याचं हे आहे. तर मला असं वाटतं आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये जसजसं आपलं वजन वाढत जाईल तसतसं आणि आपला देश अधिकाधिक मजबूत होत जाईल तसतसं हे जे रिजीम आहे हे बदलेल, व्हिसाचं रिजीम. आणि आपल्याला अधिकाधिक ठिकाणी, आज अमेरिकेत किती जरी म्हटलं तरी तुम्हाला भारतीयांना सगळ्यात जास्त व्हिसा मिळतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे भारताविरोधी एक वातावरण तयार करण्याचा काही लोक प्रयत्नही करतात. हे आंतरराष्ट्रीय राजकारणातले डावपेच आहेत, ते वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या वेळेस वापरले जातात त्या देशाचे हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी. त्यामुळे आपण पुश करत राहणं हे आपलं काम आहे. आणि त्यांचं जे आहे त्या निमित्ताने भारतावरती वजन दाखवणं किंवा ते लिव्हरेज वेगवेगळ्या पद्धतीने वापरणं दबाव वाढण्यासाठी, हेही सुरू असतं. जे सगळे एकमेकांशी संबंध ठेवण्यात मध्ये महत्वाचे हे आहेत, त्या प्रक्रियेतला भाग आहे. एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की अनेकदा दोन देशांमधले संबंध जेव्हा तणावाखाली येतात तेव्हा पहिल्यांदा कोणावरती एक दबाव येतो, तर तिकडची जी कॉन्सुलेट असते त्यांच्यावरती दबाव येतो. बरोबर. त्यांच्या अधिकाऱ्यांना माघारी पाठवतात, ते बंद करायला सांगतात. तर तुम्ही जेव्हा प्रदेशात भारताचं प्रतिनिधित्व करत असता तेव्हा कुठेतरी भारताला जर का काही एखादा संदेश द्यायचा असेल, दबाव तंत्र वापरायचं असेल, तेव्हा सॉफ्ट टार्गेट किंवा तडक प्रतिक्रिया म्हणून तुमच्यावरती पहिल्यांदा दबाव येतो आणि तुम्हाला प्यादे म्हणून वापरलं जातं. शेवटचं वाक्य मला ऐकून आलं. त्याच्यात तुम्हाला प्यादे म्हणून वापरलं जातं का? म्हणजे ते दुसरे देश आहेत. नाही, तुमचा प्रश्न योग्य आहे तुमचा, पण शेवटच्या वाक्य जे आहे ते तितकं परिस्थितीशी हे सादर मी सांगणार नाही. याचं कारण असं आहे की दोन व्यक्तींमधले संबंध जसे वेगवेगळ्या कारणांनी तणावाखाली येतात, तसेच दोन देशांमधले संबंध सुद्धा जे आहेत ते वेगवेगळ्या कारणाने त्याच्यामध्ये तणाव येऊ शकतो. आज पाहतो आपण की आपले संबंध जे आहेत नेपाळ बरोबर, काही अंशी त्या देशाने आपल्या स्वतःचा जो नकाशा बदलला काही दिवसांपूर्वी आणि नवीन दावा केला की हा प्रदेश आमचा आहे. त्यामुळं चीन बरोबर आपले सध्याचे संबंध जे आहेत ते तणावपूर्ण आहेत. अमेरिकेबरोबरही वारंवार आपला वाद असतो, H1B वरून अजूनही काही ताणतणाव आपला सुरू आहे. पाकिस्तान बरोबर सुद्धा आपण पाहतोच. तर अशा वेळेस जे राजदूत असतो, एम्बसी असते, राजदूतावास असतो, त्याच्यावरती एक वेगळी भूमिका येते. कारण शांततेच्या काळामध्ये संबंध चांगले ठेवणं, ते वाढवणं हे सोपं असतं.
पण तणाव मॅनेजमेंट जे आहे, तणाव व्यवस्थापन जे आहे, त्या काळामध्ये दोन देशांचे संबंध टिकवून ठेवणं, आपल्या देशाची जी भूमिका आहे ती योग्य प्रकारे त्या देशाला समजावून सांगणं, हे सुद्धा एक याला डिप्लोमॅटिक स्किल, राजनैतिक कौशल्य जे आहे ते याच्यामध्ये लपलेलं आहे. मला मालदीवमध्ये असताना हा अनुभव आला की अतिशय चांगले संबंध होते, पण त्या देशातल्या आंतरिक काही राजकारणामुळे सत्ता पालट झाला आणि जणू काही मी आधीच्या राष्ट्राध्यक्षांचा मित्र होतो अशा प्रकारे नवीन जे राजवटीतले लोक होते त्यातल्या काही लोकांनी वागायला सुरुवात केली. त्याच्यातून तणाव निर्माण झाले. म्हणजे त्यांनी भारताविषयी काही वक्तव्य काढली, माझ्याविषयी काढली. पण मला ही खात्री होती की याच्यामध्ये घाबरून जाण्यासारखं काही नाहीये. उलट या काळामध्ये आपली बुद्धी ही स्थिर राहिली पाहिजे, समतोल आपला राहिला पाहिजे. भारत देशामधलं, कारण शेवटी जे विदेशामध्ये आपले एम्बसीज किंवा कॉन्सुलेट्स किंवा बाकीचे कार्यालय असतात, त्या कार्यालयांचं मुख्य काम जे असतं ते धोरण तयार करणे हे नसतं, पण त्या धोरणाचं लॉन्चिंग पॅड, त्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचं जे आहे साधन म्हणून एम्बसी काम करत असते. त्यामुळे त्या देशाचं करेक्ट चित्र, योग्य ते प्रकारे चित्र, यथायोग्य चित्र जे आहे ते आपल्या देशाला कळणं, तिथं असणारे जे आंतरिक ताणतणाव आहेत, राजकीय प्रवाह, अंतःप्रवाह, त्यातले संघर्ष, याची वेळोवेळी आपल्या देशाला कल्पना देणं, हे जर आपण केलं तर ऐन वेळेस आपल्या देशामध्ये सुद्धा असं होऊ शकतं की या राजदूताने परिस्थिती बरोबर हाताळली नाही, त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली असं वाटण्याची शक्यता असते, कारण ते हेडक्वार्टर आहे, हेडक्वार्टरला तो अधिकार असतो. आणि काही वेळा तुम्ही म्हणता तसं थोडासा पिंगपॉंगच्या चेंडू सारखी अवस्था होते, तुम्हाला तिकडूनही थप्पड बसते, इकडूनही थप्पड बसते, ही वस्तुस्थिती आहे. पण त्याच्यामध्ये तुमचा प्रोफेशनलिझम किंवा ज्याला इंटेग्रिटी म्हणतो आपलं, तुमचं किती निष्ठा आहे त्या कामाबाबत, त्याचाही कस लागतो. तणावाखाली तुम्ही कसं काम करतात त्याचा कस लागतो. मला आठवतं की आमच्याकडे मालदीवमध्ये असताना तिथले राष्ट्राध्यक्षांनी आमचं जे उच्चायुक्त कार्यालय होतं त्याच्यामध्ये आश्रय घेतला, आणि तो एक मोठा निर्णय फार अवघड होता, कारण बाहेर त्यांच्या विरोधातल्या लोकांनी आमच्या उच्चायुक्त कार्यालयाला घेराव टाकलेला होता. तिथले जे विशेष पोलीस दलातले लोक आहेत ते शस्त्रास्त्र घेऊन त्या ठिकाणी उपस्थित होते, आणि अशा वेळेस त्यांना तिथं राहू द्यायचं म्हणजे फक्त आमच्या कार्यालयालाच तो धोका नव्हता, मला वैयक्तिक शारीरिक इजा होण्याची शक्यता होती. पण त्याही काळामध्ये मी हा निर्णय घेतला की आपल्याकडे आलेल्या अतिथीला आपण परत पाठवायचं नाही, तो राष्ट्राध्यक्ष आहे. आणि मग मी माझा जो मुद्दा होता, माझी जी भूमिका होती ती आपल्या सरकारला सांगितली आणि त्यांची मंजुरी घेतली. आणि मग नंतर जो पेचप्रसंग तयार झाला होता त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्गही जो आहे तो आम्ही काढला. पण ते तब्बल 2 आठवडे आमचे पाहुणे म्हणून आमच्या दूतावास कार्यालयामध्ये राहिले. त्यांच्यासाठी आम्ही बेड मागवला, खाण्याची व्यवस्था केली, गरम पाण्याची सोय नव्हती त्यामुळे नवीन शॉवर बसवून घेतला रात्रीमध्ये. ह्या गोष्टी कराव्या लागतात. राजदूताचं काम सोपं नसतं, आणि संबंध चांगले असतात तेव्हा सगळेच चांगले असतात, आणि संबंध जेव्हा बिघडतात तेव्हा अचानक बिघडण्याची पण शक्यता असते. कारण याच्यामध्ये त्रयस्थ राष्ट्र जे असतात, उदाहरणार्थ चीनचा तिथे हस्तक्षेप होत होता. आज आपण पाहतो की खूप आसपास आपल्या खूप बदल होत आहेत. इराण आणि चीन त्याचे काही नवीन अलीकडेच त्यांच्यामध्ये मैत्री संबंधामध्ये नवीन पर्व सुरू झालेलं आहे. कालची बातमी तुम्ही वाचली असेल, इस्रायल आणि UAE यांचे नवीन मैत्री संबंध प्रस्थापित झालेले आहेत. हे लक्षात घे की या प्रत्येक गोष्टीचा भारताच्या त्या दोन्ही देशांच्या संबंधावरती परिणाम होणार आहे. काही वेळा तो चांगला असेल, काही वेळा तो वाईट असेल, आणि काही गोष्टींच्या बाबत चांगलं आणि काही गोष्टींच्या बाबत वाईट असेल असं. आणि ते पॉलिटिक्स राजकारण जसं स्ट्रेट फॉरवर्ड नसतं तसं डिप्लोमसी स्ट्रेट फॉरवर्ड नसते. त्याच्यामध्ये अनेक नुआन्सेस म्हणजे छटा असतात, आणि तुम्हाला त्या वेळेस सगळ्या छटांचं आकलन करून मग आपल्या देशांनी कुठलं पाऊल उचलावं याचं जे आहे, याची सूचना जी आहे ती मुख्यालय कार्यालय म्हणजे विदेश मंत्रालयाला द्यावी लागते, आणि मग ते जो निर्णय घेतात त्याची पुन्हा अंमलबजावणी करावी. एक उत्सुकता म्हणून मी तुम्हाला विचारतो, आता विदेश मंत्रालय असं आपण जेव्हा म्हणतो आणि मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स असं आपण जेव्हा म्हणतो,
तर याच्यामध्ये काय फरक आहे? आणि जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा डिफेन्स मिनिस्ट्री पण याच्यामध्ये येत असतील. म्हणजे जेव्हा आता उदाहरणार्थ कुठल्या तरी एखाद्या देशामध्ये युद्ध सुरू झालं आणि तिथे भारतीय आपले अडकलेले आहेत, कामासाठी गेलेले, कामगार म्हणून गेलेले, या सगळ्या लोकांना जेव्हा तिकडनं सोडवण्याची परिस्थिती निर्माण होते वॉर टाइम मध्ये, त्यावेळेला तुम्हाला वेगवेगळ्या भारताच्या मिनिस्ट्रीज कडनं कम्युनिकेशन्स येत असतील, आदेश येत असतील, तर याच्यातले नक्की बारकावे काय आहेत? म्हणजे चांगला, फार अतिशय चांगला प्रश्न आहे. जी एक ज्याला आपण म्हणतो पारंपरिक डिप्लोमसी किंवा राजनीती होती, ती फार मर्यादित स्वरूपातली होती. त्याच्यामध्ये मुख्यतः सरकारचा सरकारशी संबंध असायचा. सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा किंवा दोन देशांमधल्या सीमा, असे काही प्रश्न, स्ट्रॅटेजिक जे इश्यू असतील त्याच्यावरती चर्चा व्हायची. आजची जी डिप्लोमसी आहे ती अत्यंत गुंतागुंतीची आहे आणि अत्यंत, त्याला म्हणतो, बहुआयामी आहे आजची जी डिप्लोमसी आहे. त्यामुळं देशामध्ये काय होतं आणि विदेशामध्ये काय होतं या प्रत्येक गोष्टीचा डिप्लोमसीशी संबंध येतो. आता तुम्ही जो मुद्दा उचललेला आहे की विदेशातून जेव्हा संकटकालीन परिस्थिती होते, काही कारणाने असेल, कोरोना सारख्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे असेल किंवा युद्धसदृश किंवा प्रत्यक्ष युद्ध परिस्थिती असेल, त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमधून तिथून आपण जेव्हा लोकांना काढतो तेव्हा अर्थातच जी तिथली एम्बसी असते, दूतावास असतो, त्या अधिकाऱ्यांचं, विशेषतः राजदूत आणि त्याचे जे वरचे वरिष्ठ अधिकारी असतात, यांची भूमिका ही जी असते ती क्रिटिकल असते, फार महत्वाची असते. आणि त्याची भूमिका महत्वाची असते आणि ती किती चांगली होऊ शकेल हे त्या देशात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी त्यांनी कसे संबंध बांधलेले आहेत, तयार केलेले आहेत, जोडलेले आहेत, याच्यावरती ते अवलंबून असते. आता उदाहरणार्थ येमेन मधून जेव्हा युद्धसदृश परिस्थिती तयार झाली तेव्हा तिथल्या भारतीयांना आपण परत आणणार आहोत. मला वाटतं त्याच वरती हे एअरलिफ्ट नावाची फिल्म पण तयार झालेली असं मला. बरोबर. तर तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्यांना बाहेर आणायचं, तर त्या देशामध्ये युद्ध, राजधानीमध्ये सुद्धा युद्ध सुरू होतं, तेव्हा तिथून जर आपल्या लोकांना जर बाहेर काढायचं असेल तर पहिल्यांदा त्या देशाची एअर स्पेस युद्ध काळामध्ये आपल्या विमानांना तिथं उतरण्यासाठी ती एअर स्पेस त्यांची मोकळी असली पाहिजे. आता ही मोकळी कोण ठेवणार युद्ध काळामध्ये? पण आपले तिथले जे राजदूत होते, अधिकारी होते, त्यांचे स्थानिक संबंध सगळ्या प्रकारच्या लोकांशी इतके चांगले होते की त्या युद्ध काळ, आणि दुसरं म्हणजे जे दोन्ही युद्धामधले जे दोन्ही हे होते, पार्टी होत्या, त्या दोन्ही पार्ट्यांबरोबरचे आपले संबंध चांगले असल्यामुळे त्या दोन्ही पार्ट्यांनी आम्हाला 2 तासाची दररोज भारताला वेळ दिलेली होती. त्या काळामध्ये एका अर्थाने तिथं युद्धबंदी व्हायची, आपली विमानं तिथं जायची. त्याच्या आधी संपूर्ण दूतावासांनी सगळी तिथली व्यवस्था जी आहे, म्हणजे भारतीयांना बसमध्ये घालणं, ते एअरपोर्टला आणणं, विमानतळावरच्या सगळ्या ज्या औपचारिकता आहेत त्या पूर्ण करणं आणि त्यांना तयार ठेवणं, आणि एकदा विमान आलं की त्यांना पटकन त्याच्यामध्ये घालणं. आणि हे काम जे आहे ते आपल्या अधिकाऱ्यांनी इतकं उत्तमरित्या केलं की जवळजवळ अमेरिकेसह युरोपच्या अनेक देशांसह इतर अनेक देशांचे जवळजवळ 41 देशांचे नागरिक जे आहेत ते भारतांनी त्या देशातून बाहेर काढले. तर हे करायचं तर नागरी उड्डयन मंत्रालय म्हणजे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री असो, सध्याच्या काळामध्ये हेल्थ मिनिस्ट्री असो, या आणि तिथले स्थानिक जी मंत्रालय आहेत, एअरपोर्टशी संबंधित काम असो, इमिग्रेशनशी संबंधित म्हणजे तिथली जी होमलँड मिनिस्ट्री असते, होम मिनिस्ट्री सारखी, त्यांचे संबंध असो, या सगळ्यांशी अतिशय उत्तम, आणि एअरलाईन्स, तिथल्या स्थानिक एअरलाईनच्या कार्यालयाशी, हे सगळ्यांचे उत्तम संबंध प्रस्थापित करून एक कोऑर्डिनेटेड प्लॅन, नियोजन असल्याशिवाय या गोष्टी होऊ शकत नाहीत. आमचे सगळे अधिकारी जे आहेत, राजदूतांसह सगळे अधिकारी गेले कित्येक महिने या कोरोनाच्या काळामध्ये मुसक्या बांधून, म्हणजे ज्याला आपण मास्क म्हणतो, ते मुसक्या बांधून ते एअरपोर्ट वरती उभे आहेत, विमानतळावरती उभे आहेत. आपल्या एक एक नागरिकाला विमानात म्हणजे त्यांना एकत्र करून बसमध्ये घालून त्यांना ते आणणं एअरपोर्टला वेगवेगळ्या ठिकाणाहून,
आणि मग त्यांना भारतात पाठवणं आणि भारतात आल्यानंतर त्या राज्यांना त्यांना हँडओव्हर हस्तांतरण करणं त्यांचं, हे सगळं काम सध्या आपले जे आहेत विदेश मंत्रालयात बसलेले अधिकारी आणि विदेशात असलेल्या भारतीय दूतावासामधले अधिकारी हे एकत्र मिळून करतात. प्रचंड लॉजिस्टिकल नाईटमेअर असा हा प्रकार आहे. पण आपले लोक शिकलेले आहेत आणि आपण काही एक इतर अनेक देशांपेक्षा हे करण्यामध्ये आपण जास्त यशस्वी झालेलो आहोत. एक मला प्रश्न असा विचारायचा होता की ही तारेवरची कसरतच आहे एका प्रकारे. प्रश्नच नाही. तर तुम्ही जेव्हा परदेशी असता, परदेशी भूमीवर असता आणि तुम्ही जेव्हा मगाशी जसं म्हणालात की जीवाला पण कधी कधी धोका असतो, कारण जरी तुमची जी एम्बसी आहे त्या एम्बसीला एक प्रिव्हिलेज असलं की त्या भूमीवर जरी असला तरी सुद्धा त्याच्या आतमध्ये तुम्ही त्या देशाची सत्ता नसते, हे मान्य आहे मला. पण अनेकदा असं होतं की एखादा एवढा मोठा तणावाचा प्रश्न निर्माण होतो आणि त्याच्यामध्ये आपण एका अशा देशात असतो की ज्या देशामध्ये आपल्याला कदाचित कुठली तरी एक भूमिका घ्यायला लागते. मग एखादी घटना घडली तर त्याच्यावरती भारताची नक्कीच पोझिशन काय, भारताची नक्की त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया काय आहे, आणखीन ती प्रतिक्रिया त्या देशातल्या लोकांना कशा पद्धतीने सांगायची. तर याचं जे कम्युनिकेशन आहे, पडसाद जे आहेत, म्हणजे एक पडसाद उमटतो त्या घटनेचा, तो आपल्या देशात उमटतो आणि त्याचे काहीतरी राजकीय त्याच्यातनं एक त्यांनी एक सोल्युशन काढलेलं असतं आणि ते कम्युनिकेट करण्याचं काम तुमच्याकडे येतं. तर ही जी भारताची भूमिका तुम्हाला रिप्रेझेंट करायला लागते तिथे थांबून, त्यावेळेला ती परिस्थिती कशी असते? म्हणजे तुम्हाला तो निर्णय तुमच्या हातात नसतो, पण त्या निर्णयाचं समर्थन आणखी त्या निर्णयाचं सूतोवाच तुम्हाला तिकडे करायचं असतं. तर हे क्रिटिकल असतं. आपण सर्वसाधारणपणे वाटाघाटी कौशल्य किंवा निगोशिएशन स्किल्स असं म्हणतो. सर्वसाधारण अशा प्रकारची जेव्हा परिस्थिती येते तेव्हा त्या देशाला काय संदेश द्यायचा हे आपण बऱ्याचदा विदेश मंत्रालय जे आहे त्या राजदूताला सांगतं की तुम्ही त्याचा एखादा मसुदा पाठवा. बऱ्याचदा विदेश मंत्रालय मसुदा पाठवायला सांगत नाही, स्वतः मसुदा तयार करतं आणि राजदूताला सांगतं की हा मसुदा त्याप्रमाणे स्थानिक. तर याच्यामध्ये अनेकदा अतिशय अप्रिय अशा वातावरणामध्ये हे करावं लागतं. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा स्थानिक सरकार, जसं पाकिस्तानमध्ये इस्लामाबादमध्ये नियमितपणे होत असतं, स्थानिक सरकार हे तुम्हाला बोलावतं आणि तुमची कान उघाडणी करतं. तर अशा कान उघाडणीची सुद्धा आपल्याला सवय विदेश म्हणजे राजनीतिक अधिकारी म्हणून, एक राजदूत म्हणून असावी लागते. आणि तिथं नेमकं काय बोलायचं किंवा काय बोलायचं नाही, बऱ्याचदा काय बोलायचं नाही हे ठरवणं जास्त महत्वाचं असतं. आणि सध्या जी आहे आजची जी एकंदरीतच राजनैतिक संबंधाची जी अवस्था आहे ती अत्यंत गुंतागुंतीची आहे. त्यामुळं ती तारेवरची कसरत आहे ही गोष्ट खरी आहे. आणि ज्या देशांमध्ये आपले संबंध चांगले नसतात, मग ती चीन, काही वेळा चीन असो, पाकिस्तान असो, अनेकदा श्रीलंकेमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी मालदीवमध्ये असताना तिथेही शेवटच्या 1 वर्षामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली. तर हे कुठेही होऊ शकतं खरं तर. आणि त्यामुळं एका अर्थाने राजदूत हा जो असतो, मी राजदूताला नेहमी शब्द हे जसं शस्त्र आहे, असा सैनिक, जो सैनिक फक्त सरहद्दीवरती लढत नाही, सरहद्दीच्या बाहेर जाऊन एका अर्थानं अवतरण चिन्हांमध्ये शत्रू प्रदेशात जाऊन तिथं शब्दांच्या आधारे जो देशाच्या हितसंबंधांचं आणि काही वेळा स्वतःचं रक्षण करतो, तो राजदूत. ही माझी स्वतःची मी तयार केलेली एक व्याख्या आहे. कारण तिथं स्वतःला नेहमी सांभाळणारी एकच गोष्ट असते. तिथं काही तुम्हाला सैन्य उपलब्ध नसतं. तुमचं एखादा सुरक्षा अधिकारी असेल, पण तो तसा काही फारसा उपयोगी पडेल अशी खात्री नसते, कारण अनेक देशांमध्ये आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना शस्त्र नेण्याची परवानगी नसते. तर त्यामुळं हा एक अतिशय तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तारेवरची कसरत आणि त्या ठिकाणी तुमची स्वतःची जी आहे बौद्धिक क्षमता आणि त्या वेळेस असावी लागणारी हजरजबाबीपणा हा फार उपयोगी पडतो आणि तो फार महत्वाचा आहे. म्हणजे तुमची बुद्धी तल्लख असली पाहिजे, कुशाग्र असली पाहिजे, तरच मग या प्रसंगातून तुम्हाला तरुण जाता येईल. बऱ्याचदा फक्त तरणं सुद्धा फार महत्वाचं असतं.
आता एक आपण मगाशी उल्लेख केला बोलताना, त्याच्यावरनं मला एक विचारावं असं वाटलं की आपले सगळे जे मित्र देश आहेत, म्हणजे आपल्या बॉर्डर्स जे आता शेअर करणारे जे देश आहेत, पाकिस्तान असेल, नेपाळ असेल, चीन असेल, अगदी आपल्या जवळचा असलेला श्रीलंका असेल, या प्रत्येक ठिकाणी एक काळ असा होता की अगदी मनापासून बोललेलं किंवा मनापासून न बोललेलं असं एक सौहार्दाचं वातावरण बऱ्याचशा देशांमध्ये होतं. पाकिस्तान बरोबर आपला पहिल्यापासूनच आपण उभा दावा होता असं आपण म्हणूया. पण हिंदी चिनी भाई भाई असेल, नेपाळमध्ये तर भारतातला रुपया चालतो, काही बॉर्डर पोरस होती अत्यंत. श्रीलंका आणखीन भारत संबंध अत्यंत उत्तम होते. बांगलादेशला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मुजीबुर रहमान हे आपले अत्यंत भारताचे मित्र होते. हे सगळे संबंध हळूहळू हळूहळू बिघडत आपल्याला जाताना दिसत आहेत किंवा त्याच्यात काही ना काहीतरी तणाव आहेत. तर कुठेतरी असुरक्षित वाटत तुम्हाला, कारण तुमचा सगळ्यावरती अभ्यास आहे नाही, आणि हे असुरक्षित जे एक व्यक्ती डायनामिक म्हणून आहे की देश म्हणून? आता, हॅलो, देश म्हणून, देश म्हणून नाही, मला असं म्हणजे वाटतं की सगळीकडनंच आपलं आता अशा प्रकारे ह्याच्यामध्ये तुम्ही जर चीनचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की व्हिएतनाम पासून फिलिपिन्स पर्यंत आणि त्यांचे स्वतःचे जे 2 प्रदेश आहेत, हाँगकाँग पासून तायपे पर्यंत, या सगळ्यांची त्यांची जी त्यांचं जे नातं आहे, ऐकू येते ना? हो हो हो, अगदी. या सगळ्यांशी त्यांचं जे नातं आहे ते अत्यंत तणावपूर्ण आहे. जपानशी त्यांचं नातं थोडंफार चांगलं झालेलं होतं युद्धोत्तर काळामध्ये, आता तेही परत बिघडलेलं आहे. तर 2 देशांमधले संबंध कधी चांगले होतील, कधी विपरीत होतील हे सांगणं कठीण असतं. आता शेजाऱ्यांच्या राष्ट्रांच्या बाबतीत माझ्या लक्षात आलेलं आहे की थोडं ते सायक्लिकल असतं. म्हणजे जसं मी 4 वर्ष मालदीवमध्ये होतो, 3 वर्ष अतिशय छान गेली, 4थ्या वर्षी सत्ता पालट झाला आणि मग आपलं जे नातं आहे ते काही काळाकरता 1 वर्ष 1.5 वर्षासाठी थोडंसं बिघडलं असं म्हणता येईल. तुम्ही श्रीलंकेमध्ये तेच तुमचं निरीक्षण असेल की एक सत्ता येते ती अगदी मैत्रीपूर्ण संबंध असते आणि नंतर मग दुसरी जे सरकार येतं त्याच्यामध्ये काही गोष्टींमध्ये आपले तणाव निर्माण. बांगलादेशमध्ये पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की फार तिथं स्पष्ट आहे. शेख हसीना जेव्हा असतात तेव्हा आपले संबंध चांगले असतात आणि ज्या बेगम ज्या आहेत, बेगम साहिबा, त्या आल्या की आपले संबंध परत बिघडतात. तर हे जे आहे नेपाळ बरोबरच सुरू झालेलं जे आहे प्रकरण, ते खरं तर अलीकडचं आहे आणि पण त्याची पण मला असं वाटतं काही आपल्याला मूळ शोधावी लागतील की त्याचं जे मूळ आहे ते नेपाळमध्ये आहे की चीनमध्ये आहे, हे शोधावं लागेल. कारण चीनचा जे उदय झालेला आहे गेल्या 15-1 वर्षामध्ये तो अद्भुत आहे, अभूतपूर्व आहे आणि भारताच्या दृष्टीनं जी काही महत्वाची आव्हानं आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने चीन येतो. आणि अमेरिकेचं जरी म्हटलं तर त्यांचं तुम्ही दक्षिण अमेरिकेतल्या अनेक राष्ट्रांशी त्यांचे वाद सुरू आहेत आणि कॅनडाबरोबर जरी मैत्री संबंध असले तरी मतभेदही भरपूर आहेत. तर मला असं वाटतं की शेजाऱ्यांच्या बाबतीमध्ये आपला जसा शेजार असतो त्यातल्या काही लोकांची आपलं जमतं, काही लोकांची जमत नाही, परत काही काळ असा येतो की त्या लोकांची परत बिनसतं, आणखी नव्या लोकांची मैत्री होते. हे अगदी राष्ट्रांच्या मध्ये सुद्धा ही वस्तुस्थिती आहे आणि ही मी पाहिलेली आहे आणि हा प्रकार फारसा बदलण्याची शक्यता नाहीये. आपली कसरत हीच असते की जास्तीत जास्त देशांबरोबर आपले संबंध चांगले असावेत, कारण त्यामुळे व्यापारामध्ये वृद्धी होते, लोकांना नोकऱ्या मिळतात, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होते, शिक्षणाची सुविधा होते. तर या गोष्टी ज्या आहेत त्या मला असं वाटतं की फार महत्वाच्या आहेत आणि शेजारच्या राष्ट्रांमध्ये आता सध्या काही अंशी तणावपूर्ण वातावरण आहे. श्रीलंकेत नुकत्याच निवडणुका झालेल्या आहेत. आता बघूया पुढचं जे शासन आहे ते कशा पद्धतीने आपल्यावर वागतं आणि आपण कशा प्रकारे ते यशस्वी होतो. एक प्रश्न होता माझा की तुम्ही आता जेव्हा भारताचं प्रतिनिधित्व करता, आता तुमच्या बोलण्यामध्ये आलं की व्यापाराची देवाणघेवाण आहे, विद्यार्थ्यांची देवाणघेवाण आहे किंवा आपण कुठलं शस्त्र विकत घेतो आणि कोणाकडनं कर्ज घेतो, या सगळ्या ज्या उलाढाली आहेत याच्यामध्ये भारतीय संस्कृती जी आहे, म्हणजे दूतावासाला अशी जबाबदारी असते का दूतावासाची की आपली जी संस्कृती आहे भारताची, ज्याच्याकरता
संपूर्ण जगात आपली ओळख आहे, एक प्राचीन संस्कृती आहे, ज्या संस्कृतीला अत्यंत मानाचं स्थान आहे. तर आपण हे सगळं ठीक आहे, आपण व्यापार उदीम करू, ते कधी खाली जाईल कधी वर जाईल, परंतु आपली संस्कृती पण त्या देशांमध्ये पोहोचली पाहिजे. आता समजा ICCR सारखी एखादी संस्था असेल, तर तुम्हाला त्याची काही धोरणं ठरवून दिलेली असतात की तुम्ही हे पण तिकडे घेऊन जा. योगा असेल, काही जे आपलं अध्यात्म असेल, आपली मायथॉलॉजी असेल, आपल्याकडचं साहित्य असेल, ती साहित्य, संस्कृती, कला हा जो एक मोठा देवाणघेवाणीचा भाग आहे, त्यासाठी दूतावास नक्की काय करतात? हा चांगला अतिशय प्रश्न आहे आणि याला आता सॉफ्ट पॉवर असं आपण म्हणतो. सॉफ्ट पॉवर म्हणजे ज्याला लष्करी सत्ता सोडून काही अंशी आर्थिक सत्ता, पण त्याच्यापेक्षा सांस्कृतिक सत्ता जी आहे, सांस्कृतिक प्रभाव जो आहे, तो एखाद्या देशात वाढवण्याचा प्रयत्न करणं किंवा विदेशामध्ये असलेले आपले जे राजनीतिक अधिकारी आहेत त्यांनी ते वाढवणं, त्याला आपण सॉफ्ट पॉवर असं म्हणतो. उदाहरणार्थ भारतीय चित्रपट जे आहेत त्या आखाती देशांमध्ये किंवा दक्षिण अमेरिकेमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. आफ्रिकेमध्ये ते लोकप्रिय आहेत. सिंगापूर, थायलंड या देशांमध्ये लोकप्रिय आहेत. इतरही देशांमध्ये ते खूप लोकप्रिय आहेत. संस्कृतीच्या बाबतीतली जी देवाणघेवाण आहे किंवा आपल्या संस्कृतीचा प्रभाव टाकण्याचा जो भाग आहे, त्याच्यामध्ये आपले 3 कोटी भारतीय विदेशामध्ये आहेत आणि भारतीयांच्या असं विषय असं म्हटलं जातं की ते आपली संस्कृती सोडत नाही. म्हणजे भारत हे लोक भारत सोडतील पण भारत त्यांना सोडत नाही असं म्हणतात लोक. तर हे 3-3.5 कोटी जे लोक आहेत ते भारताचे राजदूत आहेत एका अर्थाने. इथून जाताना ते आपली भाषा नेतात, आपली संस्कृती नेतात, आपले नृत्य प्रकार नेतात, आपलं साहित्य नेतात. पण असं जरी असलं तरी तुमच्या प्रश्नाचा जो रोख आहे की नीतीमधले जे लोक असतात त्यांना ते संस्कृतीचा कितपत वापर करतात. आता ही जाणीव जी आहे ती नवीन नाही आहे. आपल्याकडे आपण बऱ्याच वर्षांपूर्वी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद किंवा ICCR ची स्थापना केलेली आहे आणि ICCR मार्फत जगभर भारतीय सांस्कृतिक केंद्र चालवली जातात. जवळजवळ सगळ्या प्रमुख देशांमध्ये ती आहे आणि यांचं काम आहे की भारतीय संस्कृती, मग योग असू दे, आयुर्वेद असू दे, नृत्य असू दे, संगीत असू दे, या गोष्टींचा प्रचार प्रसार करणं आणि ते आपापल्या परीने करतायत. पण मला असं वाटतं आणि आज त्याचा प्रभाव जाणवतो. तुम्ही न्यूयॉर्कच्या आसपास गेलात तर न्यूयॉर्कच्या आसपास जवळजवळ 200 भारतीय रेस्टॉरंट्स आहेत, म्हणजे भारतीय आहार तिथे आपल्याला मिळतो. लंडनला तर ते म्हणतात की बटर चिकन हे त्या देशाचं राष्ट्रीय खाद्य आहे. हा सॉफ्ट पॉवरचाच प्रभाव आहे. आज कमला हॅरिस नावाची स्त्री, जी भारतीय वंशाची, जिची आई भारतीय होती, वडील जमैकाचे होते, ती स्त्री अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीवरती गेलेली आहे. तर याचा अर्थ काही का असेना आपल्या संस्कृतीतला काही भाग जो आहे तो परिणामकारकरित्या विदेशात आज दिसतो. पण याच्या पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की पारंपरिक भारताचं ज्ञान जे आहे, त्याच्यामुळे तुम्ही कला, संस्कृती यांचा उल्लेख केला, हे ज्ञान नव्या पिढीला कमी आहे. त्याचं कारण गेल्या 25-1 वर्षामध्ये भारतीय शिक्षणामध्ये जे आंग्लीकरण झालं आहे, इंग्लिश भाषेचं वर्चस्व आलेलं आहे. त्यामुळे संस्कृत भाषा, लोकभाषा, मातृभाषा, बोलीभाषा यांच्याकडे आपल्या नव्या पिढीचं लक्ष नाही. माझ्या पिढीच्या बाबतीत म्हणायचं झालं तरी सुद्धा संस्कृतचं ज्ञान असणारे लोक फार कमी आहेत. संस्कृतची उद्धरणं देणारे अधिकारी फार कमी आहेत. तर त्याचा आणि इंग्रजी शिक्षणाच्या मी अजिबात विरुद्ध नाहीये. म्हणजे एक माध्यम म्हणून ते चुकीचं आहे असं मला वाटतं, एक भाषा म्हणून ते शिकणं आवश्यक आहे असं मला वाटतं. मला याच्याविषयी रोष माझा हा आहे की अजूनही भारतीय राजनीतिज्ञांना किंवा आपल्या ज्यांना आपण वकील म्हणतो आपल्या देशात, त्यांना भारतीय संस्कृतीचं सखोल ज्ञान नाही. उदाहरणार्थ, आपल्याकडे व्याकरणशास्त्रापासून नाट्यशास्त्रापर्यंत आणि कामसूत्रापासून ते आयुर्वेदापर्यंत अनेक अशा प्रकारच्या ज्ञानाच्या शाखा, समृद्ध अशा शाखा आहेत. पण त्याचं ज्ञान जे आहे ते आकलन नसल्यामुळे आता साहित्यामध्ये कालिदासापासून ते भर्तृहरीपर्यंत
अनेक आपले जे आहेत संस्कृत मधले विद्वान किंवा प्रादेशिक भाषांमधले ज्ञानेश्वर असो, दक्षिणेकडचे तिरुवल्लुवर असो, बंगालचे टागोर असोत किंवा अन्य लेखक असोत, काश्मीरचे लेखक, त्यांच्याविषयी आपल्याला काही माहिती नसते. आपण नाही भारतातच अभ्यास नाही करत तर विदेशात जाणारे अधिकारी कसा अभ्यास करते. तर मला असं वाटतं इथं थोडस आपलं गणित चुकलेलं आहे. आपलं जे रुटीन ज्याला म्हणतो, आपली जी मुळं आहेत ती घट्ट नाही आहेत. आपली समृद्ध आणि मी हे सांगताना मला हे सांगावं असं वाटतं की आपल्याकडे याच्यामध्ये दोन प्रकार असतात. एक वर्ग असा आहे तो संस्कृतीचं अतोनात ग्लोरिफिकेशन करतो, उदात्तीकरण करतो आणि तो नुकसान करतो आपल्या देशाचं, कारण त्यामुळे बाकीचे लोक भांबावून जातात. म्हणजे आम्हीच श्रेष्ठ, आमच्या इतकं कोणी श्रेष्ठ नाही असेच सांगणारे लोक आहेत. दुसरा जो वर्ग आहे तो पूर्ण याच्या विषयी उदासीन आहे. मला असं वाटतं याच्या मधला एक गंभीर म्हणजे चाणक्य हा डिप्लोमसी मधला महान गुरु आहे. आपल्या भारतीय राजनीतिज्ञांना चाणक्याचं ज्ञान कितपत असतं ह्याच्याविषयी मी साशंक आहे. त्यांना मॅकिवेली माहिती असेल, त्यांना किसिंजर माहिती असेल, त्यांना बाकीचे युरोपियन डिप्लोमॅट्स जे असतील किंवा ज्यांनी या विषयावरती लिहिलेलं त्यांचं आकलन असेल, पण चाणक्याचं आकलन किती लोकांना आहे मला माहिती नाही. आणि चाणक्य जर शिकायचं असेल इंग्लिश मधलं भाषांतर वाचून नाही चालत. त्याच्यासाठी तुम्हाला संस्कृतचं ठीकठाक ज्ञान, मी म्हणत नाही विद्वान असले पाहिजे तुम्ही, पण संस्कृतचं ठीकठाक ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे मला आज फायदा असा होतो की मी भारतीय डिप्लोमसी किंवा विदेश धोरणाचं महत्व सांगताना वसुधैव कुटुंबकम जे आहे, उदार चरिता नाम तू वसुधैव कुटुंबकम, हे मी अगदी सहजासहजी सांगू शकतो. म्हणजे आपल्याकडे सर्वेपि सुखिनः सन्तु जे आहे ती भावना घेऊन डिप्लोमसी आहे भारतीय हे सांगायला ती माहिती असावं लागतं. त्याच्या पाठीमागचं स्पिरिट जे आहे ती माहिती असावं लागतं. संगच्छध्वम संवदध्वम याच्यामध्ये जे भारतीयत्व आहे ते सांगता आलं पाहिजे आणि त्याला धार्मिक वळण न देता हा एक भारताच्या विविधतेमधून तयार झालेला जो आहे एकोहम बहुश्याम हा विचार आपल्याला बाहेर पटवून देता आला पाहिजे. आणि तो किती सखोल आहे, किती तो आपल्या सगळ्यांच्या अंगामध्ये डीएनए मध्ये रुजलेला आहे हे एकदा सांगता आलं की तुम्हाला डिप्लोमसी अवघड जात नाही. आणि तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. परंपरेचं योग्य ज्ञान जे आहे, अभिनिवेश न बाळगता, ते आपल्या नवीन डिप्लोमॅट्सना किंवा राजनीतिक अधिकाऱ्यांना देणं फार आवश्यक आहे. कारण जेव्हा तुमचं स्वतःचं आत्मविश्वास, स्वतःच्या ज्ञानाची जी परंपरा असते त्याविषयीचा आत्मविश्वास तुमचा जर नसेल तर तुमची राजनीती जी आहे ती नेहमी दुबळी राहते. आणि मला स्वतःला याचा अनुभव खूप चांगला आलेला आहे, कारण मला या थोडंफार संस्कृतचं ज्ञान असल्यामुळे, अनेक शेकडो सुभाषित मला पाठ असल्यामुळे, आणि ते सगळं श्रेय आमच्या शाळेतल्या शिक्षकांना आणि कॉलेजमधल्या शिक्षकांना जातं, हे मला सांगायला खूप आनंद वाटतो, कारण त्याचा मला फायदा झाला प्रत्यक्षात. एक प्रश्न आहे पॅनल मधनं, मंदार गद्रे यांचा प्रश्न आहे. मंदार, विचारा प्रश्न तुमचा. नमस्कार मुळे सर. नमस्कार. प्रश्न असा आहे की आपल्याकडे आपण ओल्ड पासपोर्ट हा जपून ठेवायचा असतो का तो डिस्ट्रॉय केलेला चालतो? तांत्रिक दृष्ट्या एकदा तुम्हाला पासपोर्ट परत केला गेला तर तुम्ही तो काही करू शकता. रिटर्न म्हणजे तुमच्या नव्या पासपोर्ट वरती लिहिलेलं असतं की द होल्डर ऑफ दिस पासपोर्ट अर्लियर ट्रॅव्हल्ड ऑन सच अँड सच नंबर, म्हणून तुमच्या पासपोर्टचा त्याच्यावरती आधीच्या पासपोर्टचा नंबर असतो. मग पण मला असं वाटतं की आज जे जग इतकं गुंतागुंतीचं झालेलं आहे की अनेकदा तुम्हाला आधीच्या नोंदी आपण विसरून जातो. त्यामुळे पासपोर्ट ठेवलेला चांगला. म्हणजे जसं आपण प्रॉपर्टीचे कागदपत्र जपून ठेवतो तशाच पद्धतीनं पासपोर्ट सुद्धा जपून ठेवणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि आपल्याला सुद्धा ते गाईड म्हणून उपयोगी पडतं. कधी प्रवास केला, कुठं केला, हे काही वेळा त्याची गरज असते, कमी असते गरज, पण ते असू शकते. थँक्यू. पण तसा त्याचा तांत्रिक दृष्ट्या काही तसा उपयोग नाहीये. पण ऐन वेळेस काही कारणामुळे असा जर प्रश्न आला की तुम्ही आधीचा पासपोर्ट वरती काय कुठे तुम्ही प्रवास केला असा कधी प्रश्न आला, येत नाही सहजासहजी प्रश्न, तर मग तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ अमेरिकेला जाताना ते नेहमी विचारतात, प्लीज गिव्ह अस द एक्झॅक्ट डेट्स ऑफ युअर अर्लियर ट्रॅव्हल्स टू अमेरिका. आता हे कुठे आपण लिहून ठेवतो? तर अशा वेळी थोडा जुना पासपोर्ट काढला इमिग्रेशनच्या शिक्क्यावरून आपल्याला कळतं
की यावेळेस आपण गेलो, यावेळेस परत आलो. थँक्यू सर. यशवंत ओक, यशवंत ओक म्हणून आपले एक प्रेक्षक आहेत आणि त्यांनी तुम्हाला अशी एक विनंती केली आहे की तुमचं पुढचं पुस्तक कधी येणार आहे त्या पुस्तकाची ते वाट बघतायत. तुमची 15 पुस्तकं तरी वाचली असणार. ओके. पुढच्या पुस्तकाची त्यांना. यशवंतजी, मी आता सध्या या कोरोनाच्या काळामध्ये कोरोना डायरी लिहितोय आणि दुसरं माझ्या माती पंख आणि आकाश मध्ये मी साधारण सर्व्हिस जॉईन केल्यानंतरची पहिली 3 वर्षापर्यंतचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर रशिया नव्या देशांचे आमंत्रण हे माझ्या रशियाच्या वास्तव्यावरती लिहिलेलं पुस्तक आहे. आणि नोकरशाहीचे रंग, शाही नव्हे, नोकरशाहीचे रंग या शीर्षकाचं एक पुस्तक आहे जे साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे. ते माझ्या विदेशातल्या आणि देशातल्या प्रशासनिक अनुभवावर. पुढचा जो माझं पुस्तक मी आता लिहितोय ते राहिलेले ज्या देशांमध्ये मी काम केलेलं आहे, अमेरिका असो किंवा सिरिया असो, या मॉरिशस आणि मॉलदीव या देशांमधला अनुभव असो, हे सध्या लिहिण्याचं सुरू आहे. 1-2 वर्ष लागतील त्याला, पण ते पुस्तक मी स्वतः त्याची उत्सुकतेने वाट पाहतोय आणि माझा आळस झटकून ते लिहिण्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. हे तुमच्या या आग्रहामुळे मी परत लक्षात ठेवेन आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. मंजुषा लागू यांचा एक वैयक्तिक प्रश्न आहे की तुम्ही आता इतक्या तणावाखाली काम करता, त्यावेळेला तुम्हाला कुठल्या गोष्टीचा आधार वाटतो? हा प्रश्न मला अनेकांनी विचारलेला आहे. पहिल्यांदा मला सगळ्यात आधार वाटतो की माझं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये माझी थोडीफार शेती आहे, याचा मला फार आधार वाटतो. काही नसलं तरी आपलं गाव आहे याच्यासारखी सुंदर गोष्ट दुसरी कुठली आहे. दुसऱ्या गोष्टीचा मला आधार वाटतो तो माझ्या आई वडिलांनी आणि शिक्षकांनी जो एक साधेपणा मला शिकवला, त्याचा मला आधार वाटतो. म्हणजे सगळं गेलं तरी हरकत नाही, आपण फार कमी गोष्टींसह जगू शकतो असा एक आतून विश्वास असल्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, कुछ नाही, पेट भर सकेंगे, गाव चले जाए. त्यामुळे आई वडिलांचा साधेपणा ही मला फार मोठी श्रीमंती वाटते आणि माझ्या आयुष्यातला तो एक मोठा ठेवा आहे. तिसरी गोष्ट जी आहे ती महाराष्ट्रातल्या, विशेष करून महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांनी जे दिलेले विचारधन आहे ते माझ्या दृष्टीने फार महत्वाचं. आगरकर, फुले, आंबेडकर, शाहू महाराज आणि अन्य अनेक लोक, कर्मवीर भाऊराव पाटील त्याच्यामध्ये आहेत ज्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. या सगळ्या, ताराबाई शिंदे आहेत, या लोकांनी जे मूलभूत काम केलं 19व्या शतकामध्ये, 20व्या शतकामध्ये, आणि संत परंपरा महाराष्ट्राची, या सगळ्यांच्यामुळे माझी ज्याला म्हणतो मुळं मी सतत घट्ट ठेवलेली आहेत आणि जिथे जाईन तिथे माझे शाखा जरी वाढलेल्या असल्या तरी त्या परत शाखा वडाच्या वृक्षाच्या ज्या पारंब्या असतात त्या पारंब्यांप्रमाणे त्या परत जमिनीला येऊन मिळतात आणि हा क्रम मी सतत चालू ठेवलेला आहे. म्हणजे सध्याही काम थांबवलेलं नाहीये. सध्या मी एक मुवमेंट ऑफ पॉझिटिव्हिटी म्हणजे सांगुलपणाची चळवळ नावाचा एक अभिनव अशी चळवळ सुरू केलेली आहे. समाजामध्ये अधिक निर्मिती क्षमता यावी, अधिक सकारात्मकता यावी आणि अधिक रचनात्मक काम करण्याची ऊर्जा यावी, यासाठी बहुआयामी आणि सर्वसमावेशक अशी ही चळवळ मी उभी करतोय. आणि माझी खात्री आहे की आपल्यातले जे लोक याच्यामध्ये, कारण आजची परिस्थिती जी पाहता मला असं वाटतं की भारताला आता एका नव्या दिशेची आवश्यकता आणि ही नवी दिशा जी आहे ती सद्यकालीन परिस्थिती, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिस्थिती, विज्ञान तंत्रज्ञान याच्यात झालेली प्रगती आणि एकंदरीतच लोकशाहीमध्ये आलेले जे अवगुण आहेत, उणिवा आहेत, त्या उणिवांवर मात करणं शिकवणारी अशी नव्या प्रकारची सर्वसमावेशक चळवळ असेल असं मला. मुळे सर, तुम्ही अत्यंत विस्ताराने आणि अत्यंत आमच्या सगळ्यांचं प्रबोधन करणारं असं खरोखर एक आता सेशन तुमच्याकडनं आम्हाला मिळालं. अनेक पदर तुम्ही उलगडलेत आता, की विदेश मंत्रालय असेल, तुम्ही वाणिज्य, मला तुम्हाला कॉम्प्लिमेंट द्यावीशी वाटते, कारण माझ्या संपूर्ण या चळवळीचा मुख्य रोख जो आहे तो संवादावरती आहे. आजच्या काळातली सगळ्यात वाईट गोष्ट कुठली असेल तर समाजामधला संवाद जो आहे तो नष्ट झालेला आहे. मग तो राजकारणी आणि जनसामान्यामधला संवाद असू दे, जातींमधला आणि धर्माधर्मांमधला संबंध असू दे, खरं तर माणसांमधला संवाद जो आहे तो दुर्दैवानं कमी होत चाललेला आहे, घटत चाललेला आहे.
त्यामुळे तुम्हाला मी कॉम्प्लिमेंट्स देतो, तुमचे आभार मानतो की तुमच्या या शीर्षकामध्ये प्रबोधन आणि संवाद हे माझ्या दृष्टीने अत्यंत पूजनीय असे 2 शब्द आहेत. मुळे साहेब, हा आता आपला 16वा संवाद होता आणि खरोखर अत्यंत उद्बोधक संवाद होता. तुमच्यासारखा एक अत्यंत प्रभावी वक्ता आणि व्यक्तिमत्व ज्यांनी खूप जग पाहिलंय. आणि सगळ्यात मला काय गोष्ट आवडली त्याच्यातली की एवढं सगळं आपण म्हणजे एखादा पक्षी असतो, तो पक्षी संपूर्ण जगाचा प्रवास करून परत एकदा आपल्या मूळ जागेवरती परत येतो. कारण त्याला ती जी ओढ असते ती ओढ कधीच सुटत नाही, त्याची मुळं कधीच त्याची तुटत नाहीत, आणखीन तो कधीच हरवत नाही या सगळ्या जगाच्या जगराटीमध्ये. तर हा एक गुण मला खूप महत्वाचा वाटला, हा विशेष वाटला. माझी आई 87 वर्षाची आहे, ती गावी राहते. धार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी. जसं चित्त माझ्यावरती आहे तसं आता एका अर्थाने वय झाल्यामुळे ती माझं पिलूच आहे ना. वा वा वा. नाही, हा अत्यंत हृदय असाच मी म्हणेन तुमचा विचार आहे तो. आणि इथे येऊन अगदी मनमोकळेपणाने तुम्ही हे जे आम्हाला अनेक पदर दाखवले त्याच्यातले अनेक खरं सांगायचं तर फारसा वेळ मिळाला नाही, आपल्याला मिळाला नाही. आपण पुन्हा कधीतरी परत एकदा तो संवाद करूया. डिप्लोमसी मधले जे बारकावे आहेत आणि नवीन प्रवाह आहे त्याच्याविषयी सुद्धा मला एकदा बोलायला आवडेल, पण भविष्यात कधीतरी तुम्ही सांगाल तेव्हा मी तुमच्या सेवेसाठी हजर आहे. आणि आपला हा प्रबोधन संवाद जो आहे तो आपण सुरू ठेवूया. धन्यवाद. नमस्कार. तुम्ही जितक्या वेळ याल तितक्या वेळ तुमचं स्वागत आहे. आणि मला सगळ्यांना की पुढच्या म्हणजे 17वा आपला जो प्रबोधन संवाद आहे त्याच्यामध्ये पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर येणार आहेत आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे आता जाहीर झालेली आहे त्याच्याबद्दल ते आपल्याला सांगोपांग त्याच्याबद्दल माहिती देणार आहेत. तर पुढच्या शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता पुन्हा एकदा प्रबोधन संवाद मध्ये यायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळ्यांना आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि प्रबोधन गोरेगाव आणि इंडियन मॅजिक आय तर्फे सगळ्यांचे आभार. जय हिंद. धन्यवाद. धन्यवाद. भेटू श्रीरंगजी, खूप छान वाटलं. धन्यवाद. धन्यवाद. नक्की संपर्कात राहा. नक्की 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 100%. खूप छान वाटलं. सगळ्यांना माझा नमस्कार सांगा. नमस्कार. मी वैयक्तिक आभार मानू शकत नाही, पण दोज हू हॅव लाइक्ड अँड दोज हू हॅव कम, थँक्यू. थँक्यू.